दांडगी इच्छा ज्यांची, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. त्यांना सक्षम करण्यासाठी उभारलेलं व्यासपीठ म्हणजे लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड. तर त्यांच्यासोबत इतरही महिला या सक्षम होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. त्या अष्टावधानी आहे, स्त्री ही दुर्गा आहे, स्त्री ही अन्नपूर्णा आहे. लाईफ कॅटलिस्टमध्ये आज आपण बघितलं की वेगवेगळे प्रशिक्षण मिळत आहे, वेगवेगळ्या महिलांना इथं ट्रेन केलं जात आहे. ठाकूर सर, मला असं वाटतं की काळाचं ज्ञान आणि वेळेचं भान हाच व्यावसायिकांचा मंत्र. सौ अमृता पालुतकर यांना त्यांनी कृपया आमच्या या व्यासपीठेला शुभेच्छा देत मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर जे सगळे आपले मार्गदर्शक आणि जे प्रमुख पाहुणे बसलेत त्यांची विशेषता म्हणजे त्या 9 जणी आहेत. त्या सर्व नवदुर्गांना माझा मनापासून नमस्कार. या व्यासपीठात जमलेल्या सर्व मातृशक्तीला देखील मी वंदन करते आणि त्यासोबतच या व्यासपीठावर मध्ये किंवा या सभागृहामध्ये फक्त माता नाही आहेत तर बंधू देखील आहेत. तर माझ्या बंधूंना देखील मी इथूनच नमस्कार करते. आज आपण आत्तापर्यंत आपण असं ऐकलं होतं की लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. पण आता आज आपण एक नवीन व्याख्या केली असं मला गीताताई तुमच्या माध्यमातून वाटतं की महिलांसाठी सक्षम करण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी उभारलेलं व्यासपीठ म्हणजे लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड. या संस्थेच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते. अभिनंदन यासाठी की आपण एवढं मोठं पाऊल उचललं आहे. हे पाऊल फक्त स्वतःसाठीच नसून तर समाजातील सर्व महिलांना एकत्रित करून त्यांचं घर त्यांना स्वतःच्या पायावर उभारण्याकरता नव्हे तर त्यांच्यासोबत इतरही महिला या सक्षम होण्यासाठी हे व्यासपीठ आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आम्हाला इथे बोलवले त्यासाठी तुमचे आभार. आत्ताच मी हे कार्यक्रम पत्रिका पाहिली. त्यामध्ये प्रत्येक वक्त्याला किती वेळ द्यायचा आहे हे त्यात लिहिलेलं आहे. तर मला 5च मिनिटं दिलेली आहेत. आणि ठाकूर सर, मला असं वाटतं की काळाचं ज्ञान आणि वेळेचं भान हाच व्यावसायिकांचा मंत्र महान. हे एवढं मी याप्रसंगी सांगते. आज इथे ज्या उद्योजिका आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते आणि ज्या नवीन उद्योजिका बनणार आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. सरांनी आपल्या बोलण्यातनं सांगितलं की किती आव्हानं असतात, किती मार्ग असतात आणि हे सगळे आव्हानं कसे पेलवायचे हे आपण बडे मॅडम आणि मीनाक्षीताई यांच्याकडून तर ऐकलेलंच आहे. पण हे सगळं करत असताना, हे ऐकत असताना मला बसल्या बसल्या 4 ओळी आठवल्या की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना हे आव्हानांना उत्तर द्यावंच लागतं आणि ते आव्हान पेलवण्याची ताकद ही एका स्त्रीमध्ये असते. आपण नुसतंच भाषणांमध्ये म्हणत असतो की स्त्री ही अष्टावधानी आहे, स्त्री ही दुर्गा आहे, स्त्री ही अन्नपूर्णा आहे. हे फक्त बोलण्यासाठीच नाही तर ही ज्या व्यक्तीमध्ये आपण जे गुण असतो ती महिला ही ती देवीच असते. लाईफ कॅटलिस्टमध्ये आज आपण बघितलं की वेगवेगळे प्रशिक्षण मिळत आहे, वेगवेगळ्या महिलांना इथं ट्रेन केलं जात आहे. ह्याचं उत्तम उदाहरण वेगवेगळं म्हणजे काय हो, तर मला असं वाटतं वेगवेगळं म्हणजे ह्यांच्या कोर टीममध्ये ज्या महिला ह्यांनी निवडलेल्या आहेत ही प्रत्येक महिला ही तिच्या क्षेत्रामध्ये निपुण आहे आणि याच प्रत्येक कोर टीमच्या माध्यमातून नवीन महिला तयार होते आहे, नवीन उद्योजिका तयार होते आहे. आणि हे आव्हानाचं बल पेलवण्यासाठी आज मला फक्त 2 ओळी तुमच्यासमोर सादर करायच्या आहेत आणि एवढ्या 2 ओळी मी आपणासमोर सादर करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आहेत. असे दांडगी इच्छा ज्यांची, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.